नमस्कार मंडळी। तर आज आपण हे पाहणार आहोत की धान्याला कीड लागू नये, कीड लागल्यास काय करावे, वर्ष काय 2 ते 3 वर्ष धान्याला अजिबात कीड लागणार नाही यासाठी काय करायचे आज आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ खरंच सगळ्या महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर हे बघा, ज्वारी खराब आहे का, खाली मशी किडा वगैरे पडला का? अजिबात नाही। गेल्या वर्षीची ज्वारी जी आहे जणू काय आत्ता घेतले अशीच आहे। आता हे असं धान्य टिकवण्यासाठी काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत। ते पण 1 रुपयाचा सुद्धा वापर न करता, ह्याच्यामध्ये कुठलंच केमिकल वापरलेलं नाही। काही महिला बोरिक पावडर, इंजेक्शन, टॅबलेट असं वापरतात। अगोदर आपण कित्येक अशा घटक वापरतो ज्याचा औषधाचा मारा झालेला असतोय आणि परत आपण धान्याला घरी आणून औषधाचा मारा करतो, म्हणजे हे धान्य वर्षभर टिकेल म्हणून। तर आपल्याला ह्यातलं काहीच करायचं नाही। आपण जैविक घटकाचा, घरात असणाऱ्या वस्तूंचा वापर करून आज वर्षभर धान्य कसं टिकवायचं ते पाहणार आहोत। तर बघा, मध्यमवर्गीय किंवा सर्वसामान्य लोक काय करतात, वर्षभरासाठी धान्य एकदाच खरेदी करून ठेवतात, म्हणजे वर्षभर ते वापरायला बरं पडतं। पण हे धान्य खराब होऊ नये म्हणून त्याला बऱ्याच प्रकारे औषधाचा घरी आणून मारा केला जातो, कारण का ह्याला म्हशी किडे होत नाहीत म्हणून। अरे पण आपण गहू, ज्वारी, बाजरी धुवून सुकून दळून आणतो का? नाही ना, डायरेक्ट आपण दळायला देतो ना गिरणीला। मग ह्याला औषधाचा मारा कसा करायचा? जरी बोरिक पावडर लावली तरी ही दळणामध्ये थोडी ना थोडी जाणार, त्याची आपण चपाती खाणार, लहान मुले खाणार, वयस्कर खाणार, घरातले सगळे सदस्य चपाती खाणार। आलेच ना आपल्या जेवणामध्ये हानिकारक पदार्थ। तर आता ह्यातलं असं काहीच न करता जेवढं होता होईल तेवढं आपण साध्या सोप्या जुन्या पारंपरिक पद्धती वापरायच्या, म्हणजे आपण ह्यासल्या हानिकारक प्रोडक्ट पासून दूरच राहू। तर आता इथं काय केलं मी, एक मोठा कागद असा उन्हाला पसरलेला आहे। तो कागद 1 तासभर उन्हामध्ये तसाच ठेवला, चांगला तापला की मग जी ज्वारी आहे ती ह्याच्यावरती आणून ओतलेली आहे। आता ही ज्वारी आहे 50 किलो। आणून ओतल्यानंतर बघा, आपल्याला हाताने सगळीकडे अशी पातळ पसरून घ्यायची आहे। आता मी 2 ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, कारण गोणीमध्ये एकदम वरती टेरेसवरती आणणं शक्य होत नाही, म्हणून 2 ठिकाणी वेगवेगळी आणलेली आहे। आता ही सगळीकडे कागदावरती अशा प्रकारे पसरून घेणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला म्हणजे धान्याला तापून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे तुमची ज्वारी असो, बाजरी असो, गहू असो, चैत्र महिन्याची म्हणतात ना, ती कडकडीत अशी 3 उन्ह दिलात तर तुम्हाला काहीच धान्याला लावायची गरज होत नाही। वर्ष काय 2 ते 3 वर्ष तुम्ही धान्य वापरलात तरी त्याला कीड, जाळी, आळी असं काहीच होणार नाही। फक्त तुम्ही चैत्र महिन्यातले 3 उन्ह दिलात की बस, एवढंच भरपूर आहे धान्यासाठी। तर बघा, सगळी ज्वारी अशी पातळ पसरून घेतलेली आहे। तर मी 1 दिवस ज्वारी तापवली, दुसऱ्या दिवशी सुद्धा मी तशीच अशा प्रकारे पसरून ज्वारी तापून घेतली आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा ज्वारी तापून घेतली। धान्याला खराब होऊ नये, कीड लागू नये ह्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे ऊन देणं, आणि दुसऱ्यांदा बघा काय वापरायचं आपल्याला ते म्हणजे कडीलिंब। हा कुठेही तुम्हाला शेतामध्ये वगैरे झाड असतं ते भेटेलच। मी मस्त असा भरपूर कडीलिंब तोडून आणला आणि हा उन्हामध्ये सुकून घेणार आहे, कारण ह्याचं सुकवल्यानंतर मॉइश्चरायझर कमी होतं, त्याच्यामुळे सुकवून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता बघा, साठवणूक कशामध्ये करायची। आता तुमच्याकडे एखादा लोखंडाचा बॅरेल किंवा प्लॅस्टिकचा बॅरेल किंवा स्टीलची टाकी वगैरे ह्याच्यामध्ये भरला तरी सुद्धा चालेल। 3 दिवस कडकडी उन्हामध्ये ज्वारी सुकवलेली आहे आणि नंतर घरी आणून थंड अशी केलेली आहे, म्हणजे गरम गरम आपल्याला ही ज्वारी भरून ठेवायची नाही। तर इथं टाकी स्वच्छ घासून उन्हामध्ये तापवून घेतलेली आहे आणि सुरुवातीला जो थर लावायचा आपल्याला तो म्हणजे पेपरचा। पेपर लावल्यामुळे आपले धान्य खराब होणार नाही, कारण धान्याला गारवा हा लागणारच नाही, त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला पेपर घालायचा आहे। नंतर बघा काय घालायचं आहे, तो म्हणजे सुकलेला कडीलिंबाची पाल आणि त्याच्या काड्या सुद्धा आपल्याला घालायच्या आहेत। कडीलिंब हा सुकूनच घालायचा हे कायम लक्षात घ्या। भरपूर असा घालायचा कडीलिंब। काय कडीलिंब आपल्याला विकत आणायला लागत नाही, एकदम फ्रीमध्ये कुठेही भेटतो। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये धान्य घालायचे। धान्य हे चांगले गरम असलेले नाही घालायचेत आपल्याला। उन्हामधून काढून आणल्यानंतर घरात आणून ठेवायचे चांगले 2 ते 3 तास। ते थंड झाले मगच आपल्याला साठवणुकीमध्ये, बॅरेलमध्ये, टाकीमध्ये तुम्हाला हवं त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता। ज्वारीचा हा पहिला थर ओतून घेतलेला आहे। ज्वारी बघा स्वच्छ आहे। मी ह्याला चाळण सुद्धा मारून घेतलेले आहे, म्हणजे नंतर द्यायच्या टायमाला टेन्शन नको म्हणून। तर बघा, आता आपण दुसरा जैविक घटक वापरणार आहोत ते म्हणजे लसूण। लसूण हा सगळ्यांच्या घरी असतो। लसूण आपल्याला कुठेही विकत आणायला जायला लागत नाही। तर लसूण सुद्धा असा ठेवल्याने ह्याच्यामध्ये म्हशी किडे, सोनकिडे, आळ्या जाळ्या होत नाहीत। नक्की तुम्ही एकदा करून बघा, हा माझा अनुभव आहे, कारण आम्ही अशाच प्रकारे करत असल्यामुळे अजिबात हे खराब होत नाहीत। नंतर बघा, बाकीचं जे धान्य आहे ते आपल्याला परत ह्याच्यावरती असं घालून घ्यायचं आहे। तर असं केल्याने आपले धान्य अजिबात खराब होत नाही। तर बघा, अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे।
आता नंतर आपल्याला ह्याच्यावरती घालायचं ते म्हणजे तमालपत्र. तमालपत्र सगळ्यांच्या घरी भाजीला आणलेले असतातच. तेच तमालपत्र घ्यायचे, धान्यामध्ये मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे. तमालपत्रेने घातल्यानंतर सुद्धा म्हशीकिडा अजिबात होत नाही. नक्की खरंच एकदा करून बघा. किंवा लवंग, मिरी हे सुद्धा घालू शकता किंवा दालचिनी. हे जर तुम्ही वासाचे जिन्नस घातलात तर अजिबात वर्षभर 2 वर्ष तुमचं धान्य खराब होत नाही. नक्की एकदा करून बघा. अशा प्रकारे घट्ट असं झाकण लावायचं, अजिबात ज्वारी खराब होत नाही. नंतर बघा, आता ही ज्वारी आहे ती माझी गेल्या वर्षीची आहे, जी की थोडीच राहिलेली आहे. आता मी तुम्हाला इथे चाळून मारून दाखवत आहे, जेणेकरून खाली तुम्हाला म्हशीकिडा किंवा आळी वगैरे पडलेली दिसते का बघा. अजिबात दिसत नाही. तर बघा, ज्वारी तुम्हाला दाखवली तर एकदम साफ आहे. ह्याच्यामध्ये जाळ्या आळ्या अजिबात झालेल्या नाहीत. नाहीतर शक्यतो करून ज्वारीमध्ये जाळ्या आळ्या होतात, तर ह्यातलं काहीच झालं नाही. कारण की ह्याला 3 ते 4 मी चैत्रातली उन्हं देते. 3 उन्हं दिलात ना तरी सुद्धा बस, बाकी काहीच करायची गरज नाही. तर बघा, हे माझे गेल्या वर्षीची ज्वारी आहे, थोडीच आहे. तर बघू शकता किती छान अशी आहे, अजिबात खराब झालेली नाही, कुठेही जाळी आळी झालेली नाही आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि आता तुम्हाला दाखवते माझे गेल्या वर्षीचे गहू. हा बघा, वर्षभरासाठी घेतलेला गहू. तर मी 150 किलो इतका गेल्या वर्षी गहू घेतला होता. चांगली कडकडीत 3 उन्हं दिली होती. आणि आता बघूया की याला म्हशीकिडे लागलेत का. तर बघू शकता इथे म्हशीकिडे दिसतात का तुम्हाला किंवा सोनकिडे. अजिबात नाही, गहू खराबच होणार नाही. फक्त आपल्याला चैत्र महिन्यातले 3 कडकडीत उन्हं द्यायचे आहेत आणि भरपूर असा कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे. तर आता चपात्या बघून बऱ्याच जणांच्या कमेंट येतात, तुम्ही गहू कुठला वापरता. तर आम्ही शुअर हा गहू वापरतो. तर बघा, कुठलंही बाहेरचं प्रोडक्ट न आणता, म्हणजे औषधाचा मारा धान्याला न करता, घरीच जैविक घटकांचा वापर करून वर्षभर धान्य कसं टिकवायचं हे आज आपण पाहिलं. आजचा व्हिडिओ जरा सुद्धा फायदेशीर ठरला तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला पुन्हा भेटू नवीन अशा एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.